नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील भाग 1 चे पहिले प्रकरण गुरुत्वाकर्षण हे प्रकरण पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये पाठीमागच्या तासाला आपण गुरुत्वाकर्षण, बल व गती, वर्तुळाकार गती, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, काही सोडलेली उदाहरणे, पृथ्वीचे गुरुत्वीय बल व पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण या मुद्द्यांचा अभ्यास पाठीमागच्या तासाला आपण केला होता। आज आपण पान नंबर 8 वरील जीच्या मूल्यात होणारे बदल, स्मॉल जी, त्याला गुरुत्वीय त्वरण म्हणतात। या गुरुत्वीय त्वरणाच्या किमती ज्या आहेत याच्यामध्ये होणारा बदल हा भाग आपण पाहणार आहोत। आता जीच्या मूल्यात होणारे बदल, पहिला मुद्दा आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी गुरुत्वीय त्वरण म्हणजे जीचं मूल्य समान असेल का, तर याचं उत्तर आहे नाही। याचं कारण आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचं पृथ्वीवरील केंद्रकापासूनचं जे अंतर आहे हे अंतर वेगवेगळं असणार आहे। आणि याच कारणास्तव जर आपण पृथ्वीचा आकार पाहिला तर तो पूर्णपणे पृथ्वी गोलाकार नसून थोडीशी अंडाकृती लंबवर्तुळाकार आहे। त्या कारणास्तव पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे जीचं मूल्य असणार आहे हे जीचं मूल्य सर्व ठिकाणी समान नाही। म्हणजे पृथ्वी ज्यावेळेस स्वतःभोवती फिरत असल्या कारणास्तव तिचा आकार ध्रुवाजवळ म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकापासून अंतर त्या बिंदूच्या अनुसार बदलत जातं। कारण पृथ्वी स्वतःभोवती ज्यावेळेस फिरत असते त्यावेळेस तिचा आकार ध्रुवाजवळ थोडासा चपटा आहे आणि विषुववृत्तावर थोडासा निमुळता आहे, म्हणजे फुगीर आहे। अर्थातच पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ अतिशय कमी असणार आहे, तर विषुववृत्तावरती काय असणार आहे, जास्त असणार आहे। म्हणून जीचं मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त, थोडक्यात 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग हे जीचं मूल्य सर्वात जास्त ध्रुवावर आहे। तर विषुववृत्ताकडे जाताना पृथ्वीचा आकार कमी कमी होत जातो आणि विषुववृत्तावर जीचं मूल्य हे सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग हे आहे। याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचं मूल्य, गुरुत्वीय त्वरणाची किंमत, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे सर्व ठिकाणी समान नाही। जसं शास्त्रीय कारण आहे, पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, तर विषुववृत्तावर थोडीशी ती फुगीर आहे आणि ध्रुवावर थोडीशी चपटी आहे। या कारणास्तव ध्रुवावर सर्वात जास्त मूल्य आहे ते म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आणि विषुववृत्तावर जीचं मूल्य, गुरुत्वीय त्वरणाची किंमत 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग। यानंतर दुसरा घटक येतो उंचीनुसार। आता पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना पृथ्वीचा जो केंद्रक आहे या केंद्रक बिंदूचं अंतर वाढत जातं आणि पाठीमागच्या मुद्द्यात आपण पाहिलं होतं समीकरण 5 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तू उंच पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास, उंची जर खूप कमी असेल तर जीचं मूल्य याच्यामध्ये बदल होतो आणि तो बदल अतिशय अल्प असतो। उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या ही 6400 किलोमीटर एवढी आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचं पृथ्वीच्या केंद्रकापासूनचं अंतर हे किती असणार आहे की बाबा, 6410 किलोमीटर। या ठिकाणी जीचं मूल्य हे अतिशय
कमी प्रमाणात नगण्य बदलणार असणार आहे. तथापि आपण जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह हा जर विचारात घेतला ज्याची उंची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खूप जास्त आहे, तर त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण निश्चितच काय होणार आहे, बदलणार आहे. आता याचा एक तक्ता आपण पान नंबर 9 वरती पाहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरासरी पृथ्वीच्या पृष्ठभागावर उंची त्या वस्तूची किती असणार आहे, 0 असणार आहे. अशा वेळेस पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे 9.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असतं. आपण जर माउंट एव्हरेस्ट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 8.8 किलोमीटर उंचावरती गेलो तर तिचं मूल्य थोडंसं कमी होते, 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. मानवनिर्मित फुग्यानं गाठलेली सर्वात उंच जी उंची आहे ही 36.6 किलोमीटर. या ठिकाणी जीचं मूल्य बघा 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. अंतराळ यानाची कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर उंचावरती असेल तर त्या ठिकाणी जीची किंमत पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे 8.7 एवढे येत आहे. आणि जे दळणवळण उपग्रह असतात त्यांची कक्षा साधारणतः 35,700 किलोमीटर उंचावरती असणारे हे उपग्रह असतात. या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण जीची किंमत फक्त 0.225 मीटर प्रति सेकंदचा वर्ग एवढी उंची असते. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखादी वस्तू पृथ्वीच्या केंद्रकापासून उंच वरवर जात असेल तर जीचं मूल्य हे बदलत जातं, म्हणजे जीच्या मूल्यामध्ये फरक पडतो. यानंतर खोलीनुसार पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचं मूल्य बदलत राहतं. कारण पृथ्वीचं त्रिज्या जर कमी होत असेल तर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण सुद्धा काय होतं, कमी होत जातं. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाजवळ गेल्यानं वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणाऱ्या पृथ्वीचा काहीसा भाग कमी होतो. म्हणजे पाठीमाग आपण समीकरण 5 मध्ये जर पृथ्वीची त्रिज्या पाहिली असेल आणि तिचं वस्तुमान याच्या मूल्यामध्ये किमतीमध्ये जो बदल होतो याचा एकत्रित परिणाम म्हणजे पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचं मूल्य कमी होतं. आणि पृथ्वीच्या केंद्र ठिकाणी पृथ्वीचा वस्तुमान जर 0 असेल तर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण सुद्धा काय असणार आहे, 0 असणार आहे. आता विचार करा, 2 प्रश्न विचारलेत. काय प्रश्न विचारलेत पहा. पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का. तर पृथ्वीच्या आत जात असताना गुरुत्वाकर्षण बला दिशेत फरक पडतो, कारण गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेमध्ये काहीतरी बदल होणार नाही, म्हणजे कोणताही बदल होणार नाही, कारण गुरुत्वाकर्षण बल नेहमी खालच्या दिशेनं म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकाकडे कार्य करत असतं. आणि दुसरा प्रश्न आहे पृथ्वीच्या केंद्रकावर जीचं मूल्य किती असेल. आता पृथ्वीच्या केंद्रकावर जीचं मूल्य किती असेल. पृथ्वीच्या केंद्रकावर असणारं जे जीचं मूल्य आहे हे जीचं मूल्य हे अतिशय नगण्य असणार आहे, कारण पृथ्वीचं वस्तुमान जर 0 असेल तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे सुद्धा काय असणार आहे, 0 असणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्वीय त्वरण जीचं मूल्य पृथ्वीचं वस्तुमान आणि त्रिज्या याच्यावरती अवलंबून असतं. जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जातो तसं तसं पृथ्वीच्या केंद्रकापासूनचं अंतर कमी होत जातं आणि तिच्या त्रिज्येत आरेख राहत नाही. अंतराबरोबरच पृथ्वीचा गुरुत्वीय बलाचा परिणाम घडणारा जो भाग असतो हाही कमी होत जातो. त्यामुळं पृथ्वीचं वस्तुमान याचं मूल्य कमी होतं. म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आणि त्रिज्या
यांच्यातील एकत्रित परिणाम म्हणजे जीचं मूल्य पृथ्वीच्या केंद्रकावर 0 असतं. कारण पृथ्वीचं वस्तुमान जर 0 झालं तर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण सुद्धा काय होणार आहे? 0 होणार आहे. यानंतर पान नंबर 9 वरती जो पुढचा भाग दिलाय किंवा पुढचा भाग पाहायचा आहे आपल्याला, वजन आणि वस्तुमान आणि बोली भाषेतील वजन हा शब्द, हा जो भाग आहे, हा भाग यावर्षी जो 25% अभ्यासक्रम कमी झाला यातनं हा भाग वगळण्यात आलेला आहे. वजन आणि वस्तुमान आणि खालचा जो तक्ता आहे हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 10 वरती जरा डोकं चालवा. एकूण 2 प्रश्न विचारले त्या ठिकाणी. यापैकी आपण पहिला प्रश्न पाहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यावर तुमचं वजन स्थिर राहील का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जावं तसं वजन स्थिर राहत नाही. कारण वजन म्हणजे वस्तुमान आणि गुरुत्वीय त्वरण याचा गुणाकार असतो. जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर जातो तेव्हा वस्तुमान तेच राहतं, परंतु गुरुत्वीय त्वरण कमी होतं. म्हणजे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यावर वजन कमी होतं. दुसरा प्रश्न आहे की बाबा समजा तुम्ही एका उंच शिखरावर उभे आहात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे केंद्रकापासून तुमचं अंतर 2 आर असल्यास तुमचं वजन किती असेल? तर आपण समजा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून विशिष्ट उंचावर गेलेला आहोत. अशा वेळेस पृथ्वीच्या केंद्रकापासूनचं अंतर म्हणजे 2 आर असणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन शोधण्यासाठी वस्तूचं वस्तुमान आणि पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्या वस्तूची उंची याच्यानुसार जर आपलं पृथ्वीच्या केंद्रकापासूनचं अंतर जर 2 आर असेल तर पृथ्वीच्या केंद्रकापासून 2 आर अंतरावर असणाऱ्या व्यक्तीचं वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजनाच्या 1/4 1/4 म्हणजे 25% एवढं होईल आपण असं सांगू शकतो. कारण पृथ्वीचं आणि त्या वस्तूचं अंतर जर 2 आर केलं तर तुमचं वजन हे 4 पटीनं कमी होणार आहे. यानंतर सोडवलेलं उदाहरण पान नंबर 10 वरील सोडवलेलं उदाहरण आपण पाहायचंय बघा. एका व्यक्तीचं वजन पृथ्वीवर 750 न्यूटन आहे, तर चंद्रावर किती असेल? आता चंद्राचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे, तर त्याची त्रिज्या 1/3.7 पट आहे. आता काय काय माहिती दिली बघा. पृथ्वीवरील वजन 750 न्यूटन. पृथ्वीच्या म्हणजेच पृथ्वीच्या यमवस्तुमानाच्या किंवा चंद्राच्या वस्तुमानाचं गुणोत्तर हे 81 आहे. पृथ्वीवरील वजन आणि चंद्रावरचं वजन याचं गुणोत्तर 81 पट आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्या त्रिज्येचं गुणोत्तर 3.7 एवढं आहे. त्या व्यक्तीचं वस्तुमान म्हणजे त्याचं मास किलोग्रॅम मध्ये. मग पृथ्वीवरील त्याचं वजन मास गुणिले गुरुत्वीय त्वरण हे 750 न्यूटन आहे. पृथ्वीवरचं वजन काढताना त्या वस्तूचं वस्तुमान, पृथ्वीचं गुरुत्वीय बल, पृथ्वीचं वस्तुमान भागिले पृथ्वीची त्रिज्या. त्या व्यक्तीचं पृथ्वीवरील वस्तुमान 750 न्यूटन, त्रिज्या पृथ्वीचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग भागिले जीची किंमत पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आणि पृथ्वीचं गुरुत्वीय वस्तुमान. याला समीकरण नंबर 1 नाव दिलंय बघा. आता हे झालं पृथ्वीवरील वस्तुमान. आता चंद्रावरील वस्तुमान, स्मॉल एम म्हणजे वस्तुमान,
कॅपिटल जी म्हणजे गुरुत्वीय बल आणि स्मॉल एम आणि कॅपिटल एम म्हणजे मास इन मून चंद्रावरील वस्तुमान भागिले चंद्राची त्रिज्येचा वर्ग. समीकरण 1 आणि या समीकरण 2 वरून 750 RE चा वर्ग म्हणजे पृथ्वीवरची त्रिज्या छेद पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आणि पृथ्वीचं गुरुत्वीय वस्तुमान गुणुले चंद्रावरचं वस्तुमान आणि चंद्रावरची त्रिज्या यांचा गुणाकार केला असता 750 RE चा वर्ग भागिले RM चा वर्ग गुणुले पृथ्वीवरचं वस्तुमान आणि चंद्रावरचं वस्तुमान बरोबर 750 गुणुले आता पृथ्वीचं वस्तुमान आणि चंद्राचं वस्तुमान R चा वर्ग म्हणजे 3.7 चा वर्ग गुणुले किती पट आहे 81 पट आहे. म्हणजे 750 गुणुले 3.7 चा वर्ग गुणुले काय येणार 81. आता कंस सोडवायचा आहे 3.7 गुणुले 3.7 साती साती 49 हातचाले 4 7 त्रिक 21 आणि 4 25 3 7 21 हातचाले 2 3 त्रिक 9 आणि 2 11 9 6 3 13.69 म्हणजेच 700 बघा 750 गुणुले 13.69 गुणुले 81. आता 750 81 गुणुले 13.69 जर केलं (13.69 गुणुले 81) 1369 8 9 72 हातचाले 7 8 7 8 48 आणि 7 56 हातचाले 5 8 त्रिक 24 आणि 5 29 हातचाले 2 8 आणि 2 10 9 8 9 10 म्हणजे 1 2 11 1900.8 याला जर 81 न भागलं तर उत्तर काय येणार आहे 126.8. म्हणजे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळपास 1/6 आहे. वस्तूचं चंद्रावरील वजन म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान आणि चंद्राचं गुरुत्वीय त्वरण GM म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इन मून चंद्रावरचं गुरुत्वीय त्वरण दिले बघा. म्हणजे चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण म्हणजे चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या त्वरणापेक्षा 1/6 आहे. म्हणजे चंद्रावरचं गुरुत्वीय त्वरण पृथ्वीपेक्षा 6 पटीनं काय असणार आहे कमी असणार आहे. यानंतर जो पुढचा भाग आहे माहित आहे का तुम्हाला हा भाग या वर्षी जो 25% अभ्यासक्रम कमी झालाय यातून हा भाग वगळण्यात आलेला आहे गुरुत्वीय लहरी. यानंतर पान नंबर 11 वरील मुक्त पतन फ्री फॉल यामध्ये सुरुवातीला करून पहा. पान नंबर 11 वरती बघा काय विचारलंय करून पहा. एक लहान दगड हातात धरा त्यावर कोणतंही बल प्रयुक्त होत आहे. आता तो दगड हळूच सोडून द्या. तुम्हाला काय आढळलं तुम्ही सोडून दिल्यावर या दगडावर कोणतं बल प्रयुक्त झालं. ज्यावेळेस आपण दगड हातात धरतो तेव्हा त्यावर प्रयुक्त होणारे पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याला खालच्या दिशेनं आकर्षित करत असतं.
आणि हाताचं बल आपण त्यावरती वर खेचत असतं. दगड सोडल्यावर तो खाली पडतो. जेव्हा दगड सोडला जातो तेव्हा दगडावर गुरुत्वीय बल आणि गुरुत्वीय बलास विरोध करणारं बल याच्या वरच्या दिशेनं प्रयुक्त होत असतं. म्हणजे जेव्हा आपण हातातून दगड खाली सोडून देतो तेव्हा दगडावर गुरुत्वीय बल आणि गुरुत्वीय बलास विरोध करणारं बल वरच्या दिशेनं प्रयुक्त होत असतं. दगड ज्या माध्यमात सोडला आहे ते माध्यम जर हवा असेल तर दगडाच्या गतीला विरोध करणारं हवेचं घर्षण बल दगडावर प्रयुक्त होतं. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूवरती प्रयुक्त होत असतं हे आपल्याला माहीत आहे. आपण ज्यावेळेस दगड हातात धरलेला असतो तेव्हा देखील बल प्रयुक्त होतच असतं. परंतु आपण हातानं विरोध दिशेनं आपण लावलेलं बल त्या बलास संतुलित करत असतं आणि त्या कारणास्तव तो दगड आपल्या हातामध्ये स्थिर असतो. जेव्हा आपण हातातून दगड सोडून देतो त्या दगडावर त्यावेळेस केवळ पृथ्वीचं गुरुत्वीय बल प्रयुक्त होतं आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली तो दगड खाली पडत असतो. जेव्हा एखादी वस्तू केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलानं प्रभावानं गतिमान होत असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावानं गतिमान होत असेल तर त्या गतीला मुक्त पतन असं म्हणतात. म्हणजे दगडाचे मुक्त पतन होते आणि मुक्त पतनास आरंभीचा वेग वस्तूचा 0 असतो आणि कालांतरानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वेग वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळं वस्तूच्या गतीला विरोध होतो आणि वस्तूवर प्लावक बल कार्य करत असतं. पाठीमागच्या इयत्तेत 8वीमध्ये आपण एखादी वस्तू द्रवामध्ये पूर्णता किंवा अंशतः बुडत असेल तर तो द्रव पदार्थ त्या वस्तूला वरच्या दिशेनं बल प्रयुक्त करते, त्याला प्लावक बल म्हणतात. ही संकल्पना आपण गेल्या वर्षी इयत्तेमध्ये पाहिली होती. म्हणून खऱ्या अर्थानं मुक्त पतन हे केवळ हवेत होऊ शकत नाही तर ते निर्वात पोकळीमध्ये होऊ शकतं, म्हणजे ज्या ठिकाणी कुठलंही माध्यम नाही. मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडण्याचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची जी 3 समीकरणं आहेत, गतिविषयक असणारी 3 समीकरणं, फी बरोबर यू प्लस AT, यस बरोबर 1/2 AT वर्ग, फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 AS, ही जी न्यूटनची गतिविषयक 3 समीकरणं आहेत ही आपण पाठीमागच्या इयत्तेत पाहिली होती. इथं मुक्त पतनासाठी हे सुरुवातीचं गुरुत्वीय त्वरण असतं आणि आरंभीचा वेग 0 असतो. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा जर अभ्यास करायचा असेल तर स्मॉल जी ची किंमत वजा धरायची, कारण त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेनं असतं आणि जीचं परिणाम तेवढा असेल तर त्या गुरुत्वीय त्वरणामुळं दगडाचा वेग वाढत नसून कमी होत जातो. जसं की चंद्र कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाखाली प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे ते मुक्त पतनाचे उदाहरण आहेत. आपण जर न्यूटनची गतिविषयक 3 समीकरणं पाहिली की व्ही बरोबर यू प्लस AT, आता यूच्या ऐवजी काय किंमत ठेवली इथं जी, व्ही बरोबर काय येणार जी, एच्या ऐवजी काय येणार टी फक्त, यस बरोबर 1/GT वर्ग, एच्या ऐवजी काय घ्यायचं जी घ्यायचं, कारण व्ही बघा आपण इयत्ता 9वीमध्ये अभ्यासलं होतं, यूची किंमत नेहमी काय घेतात 0. मग समीकरण काय न्यूटनचं गतिविषयक, फी बरोबर यू प्लस AT,
आता व्ही बरोबर यू ची किंमत किती येणार आहे 0 अधिक ए च्या ऐवजी काय घ्यायचं जी टी. व्ही बरोबर शिल्लक काय येणार 0 अधिक जी टी बरोबर व्ही बरोबर काय शिल्लक राहणार जी टी. दुसरं समीकरण बघा एस बरोबर यू टी प्लस 1/2 ए टीचा वर्ग. मग एस बरोबर 0 गुणिले टी म्हणजे काय येणार आहे 0 1/2 ए च्या ऐवजी काय येणार जी टीचा वर्ग म्हणजे एस बरोबर शिल्लक काय राहिलं 1/2 जी टीचा वर्ग. आणि न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरणच आहे फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 ए एस. फी वर्ग बरोबर यू ची किंमत 0चा वर्ग 0 अधिक 2 जी एस. ए च्या ऐवजी काय वापरायचं जी म्हणून व्ही बरोबर 2 काय आलं जी एस. ही न्यूटनची गतिविषयक 3 समीकरण. यानंतर पान नंबर 11 वरील हा जो भाग आहे माहित आहे का तुम्हाला, हा या वर्षीच्या अभ्यासक्रमातून तो वगळण्यात आलेला आहे. यानंतर आपल्याला पुढील भाग पाहायचा आहे काही सोडवलेली उदाहरण पाठ नंबर 12 वरील. यापैकी पहिलं उदाहरण आहे बघा. एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोखंडाचा गोल 125 मीटर उंचावरून खाली पडला. जीचं मूल्य 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे असं धरून खालील राशीचं मूल्य काढायचं. आता या ठिकाणी जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी टी ची किंमत काढायची. जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग व्ही ची किंमत काढायची आणि अर्धा हा जो कालावधी आहे एकूण येणारा त्याचा जर कालावधी अर्धा असेल तर त्याची उंची काढायची. म्हणजे अर्ध्या वेळेस असलेली त्या लोहगोलाची काय काढायचे उंची काढायची. आता यात काय काय दिलंय आपल्याला तर त्या गोलाचं लोखंडी गोळ्याचं वस्तुमान हे 3 किलोग्रॅम दिलंय. त्यानं कापलेलं अंतर म्हणजे विस्थापन झालेलं त्याचं इथं आहे बघा. लोखंडी गोळ्याचं वस्तुमान 3 किलोग्रॅम, कापलेलं अंतर 125 मीटर, आरंभीचा वेग नेहमी 0 घेतात यू ची किंमत. इथं त्वरण ए च्या ऐवजी जी घ्यायचं की ते 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग घ्यायचा. आता न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणानुसार टाइम काढायचा असेल तर एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. एच ची किंमत किती दिली 125. बघा थोडस झूम करतोय बघा. एस ची किंमत 125 बरोबर यू ची किंमत 0 गुणिले टी म्हणजे काय येणार आहे 0 1/2 ए ची किंमत 10 टीचा वर्ग. काय शिल्लक राहिलं टीचा वर्ग याची किंमत आपल्याला काय करायची काढायची. 125 गुणिले 0 गुणिले टी म्हणजे 0 1/2 बे पंचे 10 म्हणजे टी वर्ग बरोबर 125 छेद काय राहिलं 5. बघा समीकरण पुन्हा पाहूया. काय यस बरोबर यू ची किंमत 0 गुणिले टी अधिक 1/2 ए ची किंमत 10 टीचा वर्ग. याची किंमत 125 बरोबर 0 गुणिले टी म्हणजे काय येणार आहे 0 1/2 गुणिले 10 टीचा वर्ग बे पंचे 10 म्हणजे 125 बरोबर काय राहिले 5 टीचा वर्ग. आता इथं गुणुले इकडे गेल्यानंतर भागिले म्हणजे 125 भागिले 5 बरोबर टीचा वर्ग. 5 दोन्ही 10 आणि 5 5 25. टी वर्ग बरोबर काय आलं 25. तर वर्ग काढून टाकला तर टी बरोबर काय येणार कशाचा वर्ग मुळात 25 म्हणजे काय येणार 5 सेकंद.
हा आला कालावधी. आता न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार आपल्याला वेग काढायचा आहे, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागतानाचा वेग. मग v बरोबर u अधिक at. v बरोबर u ची किंमत 0 अधिक a ची किंमत 10 गुणिले 5. 10⁻50 मीटर प्रति सेकंद हा काय आला, त्या लोह गोळ्याचा वेग आला. आता तिसरी बाब काय काढायची बघा आपल्याला. वेळ अर्धा केला, 5 सेकंदाच्या ऐवजी किती केला, 2.5 सेकंद. त्यावेळेस लोह गोळ्यानं कापलेलं अंतर न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार S बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. विस्थापन किती झालंय, S बरोबर u ची किंमत 0 अधिक t म्हणजेच काय येणार आहे 0 1/2 10 गुणिले टाइम कितीला आहे 2.5 चा वर्ग. बघा S बरोबर 0 अधिक 1/2 10 गुणिले 2.5 चा वर्ग. बेकबे बेपंचे 10. याची किंमत 125 बरोबर 5 गुणिले 2.5 चा कंसाचा वर्ग. 125 बरोबर 2.5 गुणिले 2.5 वर्ग आहे 2.5 चा. काय येणार 5×5=25 हातच्याले 2 5 2 10 2 12 125 अधिक पुढं 5 2 10 हातच्याला 1 2 2 4 1 5 5 2 6.25. बघा काय मिळालं आपल्याला 125 बरोबर 5 गुणिले 6.25. 125 वजा 6.25 गुणिले 5 5×5=25 हातच्याले 2 5 2 10 2 12 हातच्याला 1 6×5 आणि 1 31.25. 125 वजा 31.25. बघा करा वजा बाकी 125 वजा 31.25. 10 न 5 गेले राहिले 5 10 न 3 गेले राहिले 7 हातच्याला 1 5 2 गेले राहिले 3 12 3 गेले राहिले 9 93.75 मीटर. म्हणजे थोडक्यात त्या लोह गोळ्याचं जमिनीपर्यंत पोचण्यासाठी लागणारा कालावधी 5 सेकंद आला. लोह गोळा जमिनीवर पोहोचताना त्याचा वेग 50 मीटर प्रति सेकंद आला आणि तो वेग जर अर्धा केला तर त्याची उंची किती आली 93.75 मीटर. यानंतर जो राहिलेला भाग आहे उदाहरण दुसरं, हा जो भाग आहे हा भाग आपण पुढील तासाला अभ्यासूया.